मित्रांनो, यंदाचा मान्सून आपल्या महाराष्ट्रात पोहोचलाय. भारतीय हवामानशास्त्र विभाग त्याची देशभरातील प्रगती जाहीर करतोय. पण एकूणच चित्र पाहिलं तर यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी आणि अपुराच होईल हे आता स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातल्या अनेक भागात जून पासूनच पाऊस सरासरीपेक्षा कमी होत जाण्याची शक्यता आहे. काही तुरळक भागातच पाऊस सरासरी पूर्ण करू शकतो, पण प्रमाणात मोठी तफावत राहू शकते. या सगळ्या अंदाजामध्ये यंदा दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे. त्याची झलक जून पासूनच मिळेल का, हाही प्रश्न आहे. अशा स्थितीत जूनमध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस होईल याचा जिल्हानिहाय अंदाज आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मान्सूनवरचं संकट जून पासून सुरू होईल हे आपण मागच्या व्हिडिओतच स्पष्ट केलं होतं. हवामान विभागानंही आता जूनच्या पावसाचा अंतिम अंदाज देताना सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जूनमध्ये देशात सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजे 92% पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण हा 92% अपुरा पाऊसही सर्वत्र सारखा नसेल. जूनमध्येच नव्हे तर मान्सूनच्या संपूर्ण हंगामात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात देशात अत्यंत अपुरा म्हणजे 90% पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीच दिलाय. पण जून मधल्या पावसाचा जिल्हानिहाय आढावा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, देशभरात मान्सून अपुरा होण्याची प्रमुख कारणं एल निनो असणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळं तयार होणारा हा एल निनो आपल्या मान्सूनला आवश्यक असणारं बाष्प हिंद महासागरातून पळवून घेऊन जातो. त्यामुळं आपल्याकडं मान्सून कमी होतो. या एल निनोचा सविस्तर आढावाही आपण मागच्या व्हिडिओत घेतला आहे. एल निनोपासून मान्सूनला काही प्रमाणात वाचवणारा पॉझिटिव्ह आयोडी ही मान्सूनच्या काळात सक्रिय होणार नाही हे आता स्पष्ट झालंय. ते आपण यापूर्वीच्या काही व्हिडिओत पाहिलं होतं. मित्रांनो, जूनमध्ये मान्सूनच्या प्रवेशानंतर काही दिवस काही भागात पाऊस होईल, पण नंतर अनेक भागात पाऊस विश्रांती घेण्याचा धोका जास्त आहे. या काळात उन्हाच्या झळाही वाढू शकतात. जूनच्या पावसाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी हा पावसाचा नकाशा पहा. त्यातल्या पिवळा ते लालसर रंगाच्या भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. देशात दक्षिणेकडचा काही भाग, पूर्वोत्तर आणि दक्षिणोत्तर तुरळक भाग सोडला तर बहुतांश भागात जूनमध्ये पाऊस कमी असणार आहे. महाराष्ट्राकडे पाहिलं तर बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा आणि लालसर रंग दिसतोय, पण काही भागात सरासरी इतक्या पावसाचे हिरवे टिपकेही दिसून येत आहेत. याच आधारावर आपण जून मधल्या पावसाचा जिल्हानिहाय अंदाज घेऊ. कोकण विभागाकडे पाहिलं तर या विभागातून मान्सूनचा प्रवेश होत असल्यानं तिथे पाऊस इतर विभागाच्या तुलनेत जास्त असतो, पण यंदा या विभागातही पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. मुंबई आणि ठाणे परिसरासह पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागातच जून मधला पाऊस सरासरी पूर्ण करू शकणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही जूनच्या पावसाचं चित्र फारसं चांगलं नसेल. एखाद्या भागातच जोरदार पाऊस होऊ शकतो. धुळे जिल्ह्याचा तुरळक भाग सोडला तर या जिल्ह्याच्या इतर भागासह नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातही बहुतांश भागात जूनमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. घाट विभागात काही प्रमाणात पाऊस असेल, पण पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील. अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात काही ठिकाणी पाऊस सरासरीत होईल, पण या जिल्ह्यात इतर ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा तुरळक भाग वगळता अनेक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात जून महिन्यात पावसाचं प्रमाण अत्यंत विस्कळीत राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस सरासरी पूर्ण करेल, पण इतर ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात तुरळक भाग वगळता सर्वत्र पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस सरासरीत होण्याची शक्यता आहे, पण इतर भागात पाऊस कमीच असेल. विदर्भाचं चित्र पाहिल्यास अनेक भागात पावसाची सरासरी जूनमध्ये कमी राहणार आहे. काही भागात या महिन्यात उन्हाचे चटकेच जास्त राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या तुरळक भागातच पाऊस सरासरी पूर्ण करण्याची शक्यता आहे. वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा तुरळक भाग वगळता सर्वत्र जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यंदा मान्सूनवर सर्व बाजूनी संकट जास्त आहेत, पण ही सगळी संकट दूर होऊन यंदाचा मान्सून आवश्यक तितका बरसावा हीच प्रार्थना. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.